बच्चों कैसे हो म्हणजे कसे आहात. माहीत आहे की तुम्ही छानच असाल, उत्तम असेल आणि त्यासाठी तुमच्यासाठी अजून तुमचं आयुष्य उत्तम आणि सदृढ आणि उच्च शिक्षण प्राप्त असं आयुष्य मिळण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत. त्यासाठी आम्ही सुरू केलेला चॅनल आमचा DG कोकणी ट्युटोरियल, जो आपल्या एज्युकेशनमध्ये ज्ञानामध्ये इतकी वाढ करणार आहे की जेणेकरून तुमचं पुढचं आयुष्य एकदम उत्तम प्रकारे जाऊ शकेल. फक्त आमच्या विश्वास ठेवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करत जा आणि आमच्या चॅनलला प्रोत्साहन द्या, उत्साह द्या आणि सपोर्ट करा. त्यानुसार आम्ही तुमच्यासाठी उत्तम असं कार्य करत राहणार आहोत. ओके, चला तर आज बघूया 8th स्टँडर्डचा सायन्सचा सेकंड लेसन, ज्याचं नाव आहे हेल्थ अँड डिसीज. ऑलरेडी फर्स्ट लेसन मी टाकलेला आहे, त्यामुळे तो तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघू शकतात, तुमचं सायन्सचं नॉलेज गेन करू शकतात. चला तर आज बघूया हेल्थ अँड डिसीज. आता हे हेल्थ अँड डिसीज काय आहे मित्रांनो, तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, हेल्थ किती इम्पॉर्टंट आहे बाळांनो. हेल्थ, कारण तुम्हाला माहिती आहे हेल्थ ही एक टाईपची नसते बाळांनो. त्यासाठी फिजिकल, मेंटल आणि सोशल या सर्व गोष्टी आपल्याला मॅटर करतात आणि त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा डिसीज ना होण्यासाठी, बरोबर ना, आपल्याला माहिती आहे की हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंगनेस. करेक्ट, म्हणजे कोणत्याही प्रकारचा डिसीज नसणं म्हणजे हेल्थ चांगली असणं असा अर्थ होतो. मग हा डिसीज म्हणजे काय बाळांनो, तर डिस्टर्बन्स, कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन फिजिओलॉजिकल, सायकोलॉजिकल प्रोसेस ऑफ द बॉडी. आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला ह्या डिफरंट टाईपच्या अनवॉन्टेड कंडिशनच्या, यामुळे काय होतं मित्रांनो, बाळांनो, की आपल्याला अशा विविध सिम्पटम्स असणाऱ्या डिसीजला सामोरं जावं लागतं ज्यावेळेस आपली हेल्थ प्रॉपर नसते त्यावेळेस. मग आता हे डिसीज असतात ते कोणते असू शकतात, त्याचे टाईप्स काय, ते मग आपल्याला कसं कळणार, आम्हाला कसं कळणार, हे जर डाऊट असेल तुमच्या मनामध्ये, त्याची गरज नाही टेन्शन घेण्याची. तर त्यामध्ये बघा, त्यामध्ये डायबिटीज असू शकतो, कॉमन कोल्ड असू शकतो, अस्थमा असू शकतो, करेक्ट, डाउनरी सिंड्रोम असू शकतो, हार्ट रिलेटेड डिसीज असू शकतो. रिझन अँड सिम्पटम्स आपल्याला कळतं की आपल्याला कोणत्या प्रकारचा डिसीज झालेला आहे, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असणारे सिम्पटम्स आणि आपल्याला होणारा त्रास, आणि तो जो त्रास होता त्याचे रिझन, त्याच्यावरून आपल्याला कळतं की आपल्या बॉडीमध्ये कोणत्या प्रकारचा डिसीज आहे. मग आता डिसीज तर कळलं सर, पण डिसीजचे टाईप्स आहे का, डिसीज कसा ओळखायचा, डिसीज किती प्रकारे असतो, तर त्यामध्ये बघा मेनली 2 टाईप्स असतात डिसीजचे. मेनली 2 टाईप्स असतात डिसीजचे बाळांनो. एक असतो ड्युरेशननुसार, कसं असतो बाळांनो, एक असतो अकॉर्डिंग टू ड्युरेशन, दुसरा असतो अकॉर्डिंग टू रिझन. आता यामध्ये बघा अकॉर्डिंग टू ड्युरेशननुसार एक असतो क्रोनिक, दुसरा असतो ॲक्यूट. क्रोनिक म्हणजे काय बाळांनो, बरोबर ना, क्रोनिक म्हणजे काय, ड्युरेशन काळानुसार. क्रोनिक म्हणजे बाळांनो काय असतं की जो खूप लॉंग काळापासून तुमच्या बॉडीमध्ये आहे किंवा तुम्ही त्या डिसीजला खूप काही काळापासून, महिन्यापासून, वर्षापासून सफर करत आहात, त्याला क्रोनिक डिसीज म्हणतो बाळांनो. आणि हा जो ॲक्यूट आहे हा सडनली आलेला आहे, नजदीकच्या काळात आलेला, आत्ता लेटेस्ट आलेला आहे, जसं 8 दिवसापूर्वी, 4 दिवसापूर्वी, 5 दिवसापूर्वी, 2 दिवसापूर्वी, त्याला ॲक्यूट डिसीज म्हणतो बाळांनो. अशा प्रकारचे ड्युरेशननुसार आपण डिसीजचे 2 टाईप्स करू शकतो, क्रोनिक आणि ॲक्यूट. जर विचार केला तर रिझनवरून जर ते डिसीजचं टाईप्स आपण सेपरेट केले तर त्यामध्ये एक असतो हेरिडिटरी किंवा हेरिडायटरी आणि दुसरा असतो ॲक्वायर्ड. ओके, तर हेरिडायटरी म्हणजे काय, जसं जेनेटिक्स प्रॉब्लेममुळे होणारे डिसीज, म्हणजे जेनेटिक्स म्हणजे थोडक्यात कसं की परंपरा, पिढ्यानपिढ्या येणारे डिसीज जे असतात ते जेनेटिक्स असतात. त्याला डाऊन सिंड्रोम नावाचा जो डिसीज आहे तो पॅरेंट्स टू चाइल्ड टू नेक्स्ट जनरेशन हा स्प्रेड होतो जातो किंवा नेक्स्ट जनरेशनला ऑटोमॅटिकली जातो, त्याला हेरिडायटरी डिसीज म्हणतो.
दुसरा जो प्रकार आहे ॲक्वायर्ड डिसीज, त्या ॲक्वायर्ड म्हणजे जो पिढ्यानपिढ्या नसतो, तो येतो बॉडीमध्ये येतो. काही आपल्या चुकीच्या किंवा हेल्थ रिलेटेड जर प्रॉपर आपण कन्शियस नसलं तर आपल्याला अशा प्रकारचे डिसीज होतात, तो ॲक्वायर्ड. तर ॲक्वायर्डमध्ये 2 प्रकार आहे, एक आहे इन्फेक्शियस, एक दुसरा आहे नॉन इन्फेक्शियस. तो इन्फेक्शियस म्हणजे काय, इन्फेक्शन होणे, म्हणजे एकाच्या मार्फत दुसऱ्याला होणे. मग आता साधारणतः आपण शिंकतो, खोकतो, बरोबर ना, आपला स्पर्श कुणाला झालाच आणि आपण जर त्या डिसीजच्या याच्यातून जात असेल तर आपल्यामुळे तो दुसऱ्यांना पण होतो. जसा कोरोना, शिंकला खोकला तरी कोरोना व्हायरस स्प्रेड होऊन एकापासून दुसऱ्याला होत होता. त्यामुळे अशा प्रकारचे डिसीज आपण इन्फेक्शियस डिसीज म्हणतो. आणि साधारणतः तुम्हाला माहिती आहे, घरात एकाला सर्दी झाली की ऑटोमॅटिकली इतरांना होते, एकाला डेंग्यू झाला का ऑटोमॅटिकली इतरांना होतं, एकाला फ्लू झाला जसं स्वाईन फ्लू असेल तर इतरांना होतो. तर हे झाले इन्फेक्शियस. आणि दुसरा जो प्रकार आहे बाळांनो तो आहे नॉन इन्फेक्शियस. म्हणजे काय की जे इन्फेक्शन नाही होत, पण एकाला झाला एकामुळे दुसऱ्याला नाही होत, पण ॲक्च्युली तो जो डायबिटीज हार्ट रिलेटेड जो डिसीज आहे तो डिसीज मात्र सिम्टम्सनुसार कोणत्या डिसीजमुळे कॉज टू डेथ असं म्हणतो आपण. डिसीज इज ए कॉज टू डेथ हे फिक्स आहे, परंतु तो एकाने दुसऱ्याला होत नसून ज्याला झालं त्या पेशंटला आपण टच केलं, त्याच्याशी चांगलं वागलं, त्याच्याशी चांगलं बोललं, जवळ गेलं तरी कोणत्या प्रकारचा त्रास होत नाही, तो नॉन इन्फेक्शियस. पण इन्फेक्शियसमध्ये काय होतं, स्प्रेड होतं, त्यामुळे त्याला त्या व्यक्तीशी बोलायचं नाही, लांब ठेवायचं अशातला भाग नाही बाळांना. त्यांची काळजी घ्यायचीच आहे, परंतु त्याच्यासोबत आपली पण काळजी घ्यायची, जेणेकरून त्याचं इन्फेक्शन आपल्याला नको व्हायला आणि त्याचा जो डिसीज आहे तो आपल्याला पण नको व्हायला. कारण त्याचा डिसीज आपल्याला आला म्हणजे तो फ्री होतो आणि आपल्याला होतो अशातला भाग नाही, त्याला पण राहतो आणि आपल्याला पण होतो. त्यामुळे इन्फेक्शियसमध्ये काय करायचं, आपल्याला काळजी घ्यायची. बाकी असं त्या पेशंटला आपण दूर ढकलायचं किंवा त्याची काळजी घ्यायची नाही, त्याच्यापासून लांब जायचं अशातला प्रकार नाही बाळांनो. फक्त काळजी घेताना आपण पण सावधपूर्वक किंवा प्रोटेक्शन घेऊन आपण काळजी घेऊ शकतो, जेणेकरून त्याचं इन्फेक्शन आपल्याला होणार नाही, तोच डिसीज आपल्याला होणार नाही. पण नॉन इन्फेक्शियसमध्ये साधारणतः त्या गोष्टीचा काही प्रॉब्लेम नसतो. आपण डायरेक्टली टच केलं किंवा म्हणजे काही गोष्टी डायरेक्टली कॉन्टॅक्ट झाला तरी काही प्रॉब्लेम नाही. त्यामध्ये आपल्याला तोच डिसीज त्याच्यामुळे आपल्याला होऊ शकत नाही, आपल्या चुकांमुळे आपल्याला होऊ शकतो, पण त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे होतो असा नसतो नॉन इन्फेक्शियस. ओके बाळांनो, तर अशा प्रकारे हे जे 2 डिसीज आहे आपण बघितले की ज्यामध्ये की आपण डिसीजच्या टाईप्समध्ये आपण 2 डिफरंट टाईप बघितले. आता साधारण बघा, इन्फेक्शन थ्रो स्प्युटम. आता शक्यतो आपण थुंकतो किंवा शिंकल्यामुळे आपल्या नाकातनं किंवा तोंडातनं पाणी बाहेर पडतं. पाणी म्हणजे खूप सारं पाणी नाही, पाण्याचे थेंब एकदम लाईटली जे ड्रॉप असतात ना त्या टाईपचं, त्यातनं ते जे व्हायरस असेल, बॅक्टेरिया असेल, जो पण डिसीज असेल तो बॅक्टेरियाचा असेल किंवा व्हायरसचा असेल, बरं ना, तर त्याच्यामार्फत ते व्हायरस सराउंडिंगमध्ये जातात. आणि मुळात म्हणजे बॅक्टेरिया आणि व्हायरस जे असतात ना बाळांनो, हे जे असतात यांना आहे ना बॉडी पाहिजे. ती बॉडी कोणती, होस्ट म्हणजे कोणता तरी होस्ट पाहिजे, जेणेकरून हे त्या बॉडीमध्ये एंट्री करतात. आणि साधारणतः हे जे स्फुटम आहे, ह्या स्फुटमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी आलं तरी त्या व्यक्तीला तो डिसीज होऊ शकतो. कारण हे जे असतात ते गेस्ट आहे बाळांनो, हे गेस्ट होस्ट शोधत राहतात आणि एका होस्टमधून दुसऱ्या होस्टमध्ये जाताना ते लगेच दुसरा होस्ट शोधतात. त्यामुळे ह्या स्फुटमच्या एरियात जो पण व्यक्ती येतो त्या व्यक्तीला लगेच त्या प्रकारचं इन्फेक्शन होतं आणि त्यामुळे त्या प्रकारचा डिसीज होण्याचे चान्सेस वाढतं बाळांनो. त्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यायची, एक तर नसलाच रुमाल हँकी तर हात तरी ठेवायचे शिंकताना खोकताना, किंवा हँकी असेल तर बेस्ट आहे, हँकी ठेवायलाच पाहिजे आपलं प्रिकॉशन म्हणून. शिंकताना नाकावर ठेवणे किंवा खोकताना तोंडावर माउथवर ठेवणे हे आपल्यासाठी पण फायद्याचं आहे बाळांनो, आणि आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याच्यासाठी फायद्याचं आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी करताना आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे दुसऱ्याची हेल्थ आपल्या हातातसुद्धा आहे,
म्हणजे त्याच्याच हातात नाही. आपण जर त्या डिसीजला सामोरं जात असेल तर आपण त्या व्यक्तीची काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्यामुळे त्याला त्रास होणार नाही हे बघणं गरजेचं आहे बाळांनो. करेक्ट. मग आता चला तर आपण बघूया इन्फेक्शियस डिसीज. जे इन्फेक्शियस डिसीज आहे ते कोणकोणते बाळांनो. तर साधारणतः बघितलं तर ट्युबरक्युलोसिस, ज्याला आपण TB म्हणतो. काय म्हणतो बाळांनो? TB. साधारणतः हा जो TB याचा जो प्रकार आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली नावाचा बॅक्टेरिया आहे, त्याच्यामुळे आपल्याला TB होतं. मग आता हे इन्फेक्शन कसं होतं? साधारणतः जर तुम्ही पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आले ज्यामध्ये पेशंट शिंकतोय, खोकतोय, त्यातनं ते जे स्फोटन बाहेर पडतं त्याच्यामार्फत तो बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये गेला तरी आपल्याला TB होण्याचे चान्सेस आहे. त्यानंतर ज्या व्यक्तीला TB त्याच्यासोबत आपण कंटिन्यू जर कॉन्टॅक्टमध्ये किंवा काही गोष्टी त्याच्या शेअरिंग करतोय तरी आपल्याला TB होण्याचे चान्सेस राहतात. साधारणतः TB झाला आहे की नाही झाला आहे हे ओळखण्याचेच काही सिम्पटम्स आहे. एक क्रोनिक कफ म्हणजे साधारणतः 2 महिन्यापेक्षा जास्त जर खोकला असेल एखाद्याला कंटिन्यू तर तो TBचं लक्षण आहे बाळांनो, मेन TBचं लक्षण आहे. त्यानंतर ब्लड इज स्पिटिंग म्हणजे ज्यावेळेस खोकतो आपण त्यावेळेस खोकताना किंवा थुंकताना जर त्याच्यातनं ब्लड बाहेर पडत असेल तरी त्यातनं आपण इंडिकेट करू शकतो, त्यावरनं ओळखू शकतो का आपल्याला TB झालेला आहे. त्यानंतर ब्रीदिंग घेताना त्रास होत असेल तर बाळांनो या प्रकारे आपण TB ओळखू शकतो. मग या TBवर उपाय आहे का? यस आहे. कोणता उपाय आहे? तर त्याच्यामध्ये काही उपाय असे आहे जसं BCG वॅक्सिन घेतो. लहानपणी प्रत्येक बाळाला BCG द्यावं लागतो बाळांनो. तर ठीक आहे, लहानपणी ठीक आहे, मोठ्यापणी काय BCG वॅक्सिन घेऊन आपण त्यापासून रिकवर होऊ शकतो. किंवा त्या पेशंटला जर आयसोलेशन केलं म्हणजे साधारणतः त्या पेशंटला बाहेरच्या कोणत्याही गोष्टी आयसोलेशन म्हणजे थोडक्यात एकाच जागी त्याला ट्रीटमेंट जर दिली आणि त्या ठिकाणून त्याला कुठून हललं नाही, त्याला सर्व फॅसिलिटी त्या ठिकाणी दिली, प्रॉपर काळजी घेतली तरी तो व्यक्ती TBपासून बरा होऊ शकतो. त्यानंतर रेग्युलर मेडिकेशन होणं गरजेचं आहे. कारण TBसाठी डॉट नावाचं गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे, त्यानुसार एक काय म्हणतो प्रोसेस आहे. डॉटमार्फत आपण गाईड करून सुद्धा TB असणाऱ्या पेशंटला बरं करू शकतो बाळांनो. दुसरा प्रकार आहे हिपॅटिटिसला दुसरं नाव जॉन्डिस आहे बाळांनो. आणि जॉन्डिस म्हणजे आपली कावीळ तुम्हाला सर्वांना माहिती आहे. नॉर्मली कावीळ ही 2 प्रकारची असते बाळांनो. एक असते येल्लो कावीळ आणि एक असते व्हाईट. हे बेसिक तुम्हाला सांगतो, एक येल्लो आणि एक व्हाईट. तर साधारणतः हिपॅटिटिस व्हायरस आहे, व्हायरसमुळे होतो हिपॅटिटिस. आणि त्यामध्ये 4 प्रकारचे व्हायरस आहे बाळांनो. 5 प्रकारचे ABCDE 5 प्रकारचे व्हायरस असतात ज्यामुळे हिपॅटिटिस होऊ शकतो, कावीळ होऊ शकते. साधारणतः सर्व हिपॅटिटिस होण्याचं कारण काय? वाटर कसं पितात किंवा तुमचं वाटर शुद्ध आहे क्लीन आहे का त्यानुसार सुद्धा आपल्याला जॉन्डिस होण्याचे बरेचसे लक्षणे. त्यानंतर ब्लड ट्रान्सफ्युजन, निडल्स शेअरिंग यामुळे सुद्धा आपल्याला या डिसीजला सामोरं जावं लागतं. साधारणतः सिम्पटम्स कसे? तर साधारणतः बघा युरिन येलो असते, जनरल विकनेस येतो, त्यानंतर वॉमिटिंग होते, खाताना म्हणजे जेवताना अन्न जात नाही, त्यानंतर स्वयंपाक करताना तो स्मेल जर आला तर साधारणतः त्या स्मेल आपल्याला सहन होत नाही, वॉमिटिंग होते. ही जे लक्षण आहे जॉन्डिसचे किंवा हिपॅटिटिसचे. साधारणतः याच्यावर पर्याय काय? तर पहिली गोष्ट काय करायला लागेल बाळांनो, आपल्याला जे वॉटर आहे जे पाणी पितो आपण ते बॉईल करून प्यावं लागेल. आणि दुसरी गोष्ट हे आपले हँड जे आहे ते कंटिन्यूस क्लिनिंग करून प्रॉपर त्याला इटिंग करावं लागेल. मग एवढं न होतं का? नाही होत त्याच्यासाठी आपल्याला काही काळजी घ्यावंच लागते, त्या काही मेडिसिन घ्यावंच लागतात. पण ह्या गोष्टी केल्यामुळे काय होतं, हे जे व्हायरस आहे किल होण्याचे चान्सेस वाढतात, त्यामुळे आपण याच्यापासून सुटू शकतो. ओके बाळांनो. तर चला तिसरा जो प्रकार आहे तो आहे डिसेंट्रीचा. डिसेंट्री माहिती आहे मराठी ज्याला आपण जुलाब म्हणतो. आणि साधारणतः हे होण्याचे रिझन काय आहे तर हा बॅक्टेरियामुळे होतो व्हायरसमुळे होतो. ओके, बॅसिलीमुळे सुद्धा होतो. म्हणजे यामध्ये डिसेंट्री होण्याचे कारण प्रॉपर एक स्पेसिफिक नाही, तर त्यामध्ये व्हायरस पण असू शकतो, बॅक्टेरिया पण असू शकतो. पण मग हा कशामुळे होतो? साधारणतः डिसेंट्री होण्याचे प्रमाण जे असतं किंवा डिसेंट्री होण्याचं रिझन जे असतं ते वॉटर आणि फूड हे जे खातो आपण ते रस्त्यावरचं फूड खाताना आपल्याला साधारणतः या गोष्टी जाणवतात. आपण विदाऊट फिल्टरेट वॉटर पितो. त्यानंतर
गाळून वॉटर पित नाही, त्यानंतर पाणी कुठलं पितो हे पण विचार करत नाही. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारच्या रोगांना आपल्याला अशा प्रकारच्या डिसिजांना सामोरं जावं लागतं. आणि त्यामध्ये जर आपण साधारणतः जर त्याचे सिम्पटम्स बघितलं तर वॉटरी स्टूल. ओके, वॉटरी स्टूल म्हणजे तुम्हाला एक अंदाज आलेला असेल डिसेंट्रीमध्ये काय होतं. आणि पेन्स इन ॲब्डोमेनमध्ये खूप पेन होतं यामध्ये. मग साधारणतः याचे उपाय काय करू शकतो, तर एक बॉईल वॉटर पिणे, त्यानंतर फूड स्टोरेज प्रॉपर करणं, आणि एक ORS पावडर म्हणून असते ती जर घेतलं तर त्या साधारणतः डिसेंट्रीपासून आपल्याला सुटका होऊ शकते. दुसरा जो नेक्स्ट जो डिसीज आहे बाळांनो, तो कॉलरा आहे. कॉलरा म्हणजे थोडक्यात इंग्लिशमध्ये कॉलरा म्हणतात, पण आपल्याकडे गावाकडे त्याला पटकी म्हणतात मराठीत. पटकी झाली का तुला, एखादा म्हातारा माणूस सहज बोलतो. तर हा डिसीजसुद्धा बॅक्टेरियामुळे होतो बाळांनो, जो व्हायब्रिओ कॉलेरी नावाचा बॅक्टेरिया आहे, जो साधारणतः फूड आणि वॉटर मधून याच्या फूड आणि वॉटरच्या आपल्या बॉडीमध्ये जो फूड जातं किंवा वॉटर जातं त्यामध्ये काही कंटॅमिनेटेड असेल, अशा प्रकारे व्हायरस असेल तर आपल्याला अशा प्रकारचा डिसीज होऊ शकतो. त्यानंतर याचे लक्षणे वॉमिटिंग होणे, बरोबर, डायरिया होणे, क्रॅम्प्स इन लेगमध्ये क्रॅम्प्स येणे. डायरिया म्हणजे माहिती आहे ना, डायरिया त्याला एखादा खातो बघा जास्त, ओके, खातो आणि खाल्ल्यानंतर काय होतं, बस पचन होत नाही. पचन न झाल्यामुळे काय होतं, कधी कधी वॉमिटिंग होते आणि त्याला खूप जास्त त्रास होतो. ओके, हे त्याचे सिम्पटम्स झाले. त्यानंतर जर तुम्ही कॉलरा टाळायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे टाळू शकता. हायजेनिक प्रॅक्टिस वगैरे फॉलो करा. देन ओपन प्लेस फूड अवॉइड करा. ड्रिंकिंग बॉईल वॉटर अँड वॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलरा. तरी आपण या रोगापासून स्वतःला सेव्ह करू शकतो बाळांनो. नेक्स्ट प्रकार जो आहे तो टायफॉईडचा आहे. टायफॉईड, बरोबर ना, टायफॉईड सर्वांना माहिती आहे. हा पण बॅक्टेरियामुळे होणारा रोग आहे, ज्याला सॅल्मोनेला टायफी नावाचा बॅक्टेरिया आहे, त्याच्यामुळे टायफॉईड होतो, जो आपल्याला फूड आणि वॉटरमध्ये पाहायला भेटतो. आणि साधारणतः जर त्याचे सिम्पटम्स बघितले तर हेडॅक, खूप जास्त हेडॅक होतं. त्यानंतर ॲब्डोमेनवर रॅशेस येतात, डिसेंट्री होते, आणि सर्वात महत्त्वाचं यामध्ये फिवर असतो बाळांनो, फिवर. आणि तो फिवर किती असतो, 104 0 डिग्री F. एफ काय आहे बाळांनो, तर टेम्परेचर आपण 3 प्रकारे मेजर करू शकतो, डिग्री सेल्सिअस, केल्विन आणि फॅरेनहाइट. तर 104 डिग्री फॅरेनहाइट इतकं टेम्परेचर असणाऱ्या व्यक्तीस टायफॉईड आहे असं डिटेक्ट केलं जातं किंवा डिटर्माइन केलं जातं. तर हा जो टायफॉईड हा आपण अवॉइड करू शकतो. यस बाळांनो, ड्रिंकिंग वॉटर जे आहे ते क्लीन असणं गरजेचं आहे. टायफॉईडचं जे वॅक्सिन असेल ते घेणं गरजेचं आहे. आणि जे सेवेज मटेरियल असतं त्याचं प्रॉपर डिस्पोजल करणं गरजेचं आहे बाळांनो. कारण टायफॉईड आपल्याला तर होऊ शकतो, पण आपल्या त्या सेवेज मटेरियल जे डिस्पोज केलं आहे आपण, ते कुठं केलं त्यावर सुद्धा सराउंडिंग आपण घाण करू शकतो, आणि त्याचा इनडायरेक्टली इम्पॅक्ट आपल्यावर पण होऊ शकतो बाळांनो. त्यामुळे या गोष्टी थोड्या सांभाळून करायच्या असतात. ओके, हे झाले इन्फेक्शियस, ज्यामध्ये अजून काही इन्फेक्शियस आहे, ज्यामध्ये एड्स असेल, प्लेग असेल, मलेरिया असेल, एंटरटीज असेल, अशा प्रकारचे इन्फेक्शियस डिसीज पण आपल्याला साधारणतः पाहायला भेटतात. मग आपण हे जे सराउंडिंग आहे त्यामध्ये बघा, साधारणतः आपण हा विचार करत नाही, आपल्या घरातली वस्तू बाहेर फेकून देणे म्हणजे आपलं घर क्लीन करणं म्हणजे आपण हेल्दी राहणं, म्हणजेच आपण रोगांपासून मुक्त झालो असं कन्सिडर करू शकत नाही बाळांनो. कारण तुमची सराउंडिंग पण क्लीन असायला पाहिजे. सराउंडिंग जर क्लीन नसेल तरी तुम्ही इनडायरेक्टली तुमच्यावर इम्पॅक्ट करता. हे बाटल्या फेकणं किंवा घाण पाणी वगैरे असणं, फ्लॉवर पॉट अशात पडून राहणं सडल्यानंतर, त्यानंतर हे वालवर शेवाळ वगैरे येणं किंवा गवत येणं, बुरशी येणं, तिपाड्यात घाण असणं, टायर आणि ते असणं, बादली डस्टबिनमध्ये तसं साचून ठेवणं, या प्रकारच्या आसपासच्या या सेवेज प्रॉपर डिस्पोजल न झाल्यामुळे विविध प्रकारचे मॉस्किटो तयार होतात, बरोबर ना. हे मॉस्किटो किंवा ज्या हाऊस बीज आहे, या हाऊस बीज काय होतं, या ठिकाणी जातात, इथलं जे काय असेल ते खातात आणि तेच आपल्या घरात येऊन आपल्या फूडमध्ये जाऊ शकतात, पाण्यामध्ये जाऊ शकतात, किंवा आपल्या अंगावर बसल्यानंतर आपल्याला इनडायरेक्टली त्याचा इन्फेक्शन होतं, आणि इन्फेक्शनमुळे तो इन्फेक्शियस डिसीज जो असतो तो काय होतो, स्प्रेड होतो. त्यामुळे डर्टीनेस
हा खूप महत्त्वाचा आहे बाळांनो सराउंडिंगचा, कारण आपलं घर क्लीन असणं म्हणजे आपण हेल्दी राहू हा जो समज असेल तुमचा तो चुकीचा आहे. कारण आपलं घर आणि आपलं सराउंडिंग दोन्ही क्लीन असलं तरच आपण या प्रकारच्या डिसीजपासून आपण स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो आणि आपल्या सराउंडिंगला पण प्रोटेक्ट करू शकतो. ओके बाळांनो, तर बघा काही जे डिसीज आहे जे प्रेझेंट डेला असतात किंवा आत्ता सध्या चालू आहे ते डिसीजमध्ये बघा, एक आहे डेंग्यू. साधारणतः तुम्हाला माहिती आहे डेंग्यू जो आहे तो डेंग्यू मॉस्किटोमुळे होतो. मॉस्किटो काय करतात, ते एग ले करतात. त्यानंतर ते त्यांचं पॉप्युलेशन वाढल्यानंतर डिफरंट टाईपचे बेसिस असतात, मॉस्किटो असतात, ते डिसीज स्प्रेड करतात. डेंग्यूचे जे डेंग्यू स्प्रेड कोण करतं बघा, ॲडिस एजिप्ती. ओके, ॲडिस एजिप्ती. प्रोनाऊन्सिएशन इकडे तिकडे होऊ शकतो बाळांनो, ते आपल्या इकडे एकच प्रोनाऊन्सिएशन प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे घेतो ज्याच्या त्याच्या सोयीनुसार. आणि हा जो डिसीज आहे हा डेन 1, डेन 2, डेन 3, डेन 4 असे 4 प्रकारचे व्हायरस आहे बाळांनो, जे फ्लॅवी व्हायरस नावाचा टाईप आहे त्याच्यामध्ये येतात. मग हा डेंग्यू झाल्याचे लक्षणं काय, ज्यामध्ये ॲक्यूट फिवर असतो, कंटिन्यू खूप दिवसापासून असलेला फिवर, खूप दिवसापासून असलेलं हेडॅक, खूप दिवसापासून व्हॉमिटिंग होत असेल तर समजायचं डेंग्यू झालेला आहे. त्यानंतर आय सॉकेट जे आहे आपला आईचा दोन्ही वरचा खालचा भाग जो आहे तो खूप पेन होणं आणि तो सुद्धा एक सिम्पटम्स आहे. त्यानंतर प्लेटलेट कमी होणं, प्लेटलेट काउंट जो असतो ना तो कमी होणं. प्लेटलेट म्हणजे जसं WBC RBC असतं तसे प्लेटलेट असतं, ते कमी झाल्यानंतरही आपल्याला या प्रकारे डिसीजला सामोरं जावं लागू शकतं. साधारणतः बघा, तुम्ही जर टायरचा विचार केला तर आतमध्ये जे घाण असते, पाणी थोडं साचलेलं असतं, तिथं मॉस्किटो जातात, तिथं हाऊसबीज जातात आणि तेच मॉस्किटो तेच हाऊसबीज परत आपल्या घरात येतात आणि त्यामुळे ते काय करतात, स्प्रेड करतात. काय स्प्रेड करतात तर डिसीज स्प्रेड करतात. हे बघा, हा जो ॲडिस एजिप्ती नावाचा मॉस्किटो आहे तर हा बघा साधारणतः कशा हे कॉईलपासून त्याचं रक्षण करू शकतो. त्याच्यापासून आपण कॉईलने रक्षण करू शकतो. पण होण्याचे चान्सेस माठ असेल, कूलर असेल, धूर असेल, बरोबर ना, यामुळे तो जाऊ शकतो कदाचित. पण प्रॉपर जो इलाज असेल, तो प्रॉपर इलाज जो असेल तो आपण काय करायचा असतो, पहिलं क्लीननेस, सराउंडिंग आपलं क्लीन करणं गरजेचं आहे बाळांनो, तरच अशा प्रकारचे मॉस्किटोपासून आपण संरक्षण करू शकतो स्वतःचं. ओके, त्यानंतर साधारणतः मलेरिया जो असतो तो फिमेल ॲनोफेलस नावाचं जे एलेफॅन्थिसिस बाय फिमेल क्युलक्स, ॲनोफेलसिस अँड ॲडिस ग्रो इन क्लीन वॉटर व्हाईट क्युलक्स इन डर्टी सीवेज वॉटर. म्हणजे ॲनोफेलस अँड ॲडिस नावाचे जे मॉस्किटो असतात ते क्लीन वॉटरमध्ये सुद्धा ग्रो होतात. त्यामुळे साधारणतः डेंग्यू होण्याचे रिझन आणि डेंग्यू कसा प्रिव्हेंट करू शकतो ते बघणं गरजेचं आहे बाळांनो. फक्त शिकणं हे हा उद्देश नाही, तर ते शिकण्यातून आपण आपल्या लाईफमध्ये आपल्यामध्ये किती बदल करतो हे पण महत्त्वाचं आहे बाळांनो. दुसरा आहे स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लूचा जर विचार केला बाळांनो तर स्वाईन फ्लू होण्याचे रिझन जरी जे असेल पण साधारणतः तो अवॉइड कसं करू शकतो ते पण महत्त्वाचं आहे. साधारणतः स्वाईन फ्लूचं इन्फेक्शन जे आहे पिग्स आणि ह्युमनमुळं झालेलं आहे. मागे जवळजवळ 2011-12 स्वाईन फ्लू आला होता. खूप जबरदस्त, खूप हानी झाली होती, जसे कोरोनामध्ये झाली होती त्याच्यापेक्षा कमी होती, परंतु खूप लोकांची डेथ झाली होती त्या काळात. पण बाळांनो, हा व्हायरस जो आहे स्वाईन फ्लू जो व्हायरस आहे तो सिक्रेशन ऑफ नोज, थ्रोट, सलायवा याच्यामुळे सिक्रेशन होतं. सिक्रेशन म्हणजे स्प्रेड, नोजद्वारे म्हणजे शिंकणं वगैरे, थ्रोट बोलण्यातून, खोकण्यातून तो जो व्हायरस आहे तो बाहेर पडून, किंवा सलायवा म्हणजे आपली जी लाळ आहे आपण थुंकतो, थुंकण्यामुळे काय होतं, जिथं थुंकतो त्या ठिकाणी ते व्हायरस असतं. आणि तुम्हाला सांगितलं एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे गेस्ट आहे, जे व्हायरस असेल किंवा बॅक्टेरिया असेल तर हे गेस्ट नेहमी होस्ट शोधत राहतात. ते ज्यावेळेस ओपन सराउंडिंगमध्ये गेले का ते होस्ट शोधतात आणि जो होस्ट लवकर येईल त्यांच्याजवळ येईल लगेच त्याला जे इन्फेक्शन होऊन जातं आणि त्याला त्या डिसीजचं सिम्पटम्स त्याच्यामध्ये येऊन जातं. जर साधारणतः स्वाईन फ्लूचं सिम्पटम्स बघितलं तर बघा, डिफिकल्टी इन ब्रिदिंग घेताना, श्वास घेताना खूप त्रास होतो, सोर थ्रोट दुखतो, बॉडी पेन होते, अशा प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला साधारणतः स्वाईन फ्लूमध्ये पाहायला भेटतात. हा जो स्वाईन फ्लू आहे
हा डायग्नोसिस कसं करू शकतो बाळांनो, तर डायग्नोसिस करण्याचं प्रोसेस आहे, एक लिक्विड फ्रॉम थ्रोट ऑफ पेशंट, त्या पेशंटचं थ्रोटमधून लिक्विड घ्यायचं, लॅबमध्ये न्यायचं. जे डायग्नॉस्टिक फॅसिलिटी जिथे अवेलेबल आहे, NIV नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुण्याला, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकल डिसीज NICDला दिल्लीला, या ठिकाणी ते इन्फेक्शन घेतलं जातं, ते जे लिक्विड घेतलं जातं त्या ठिकाणी त्याचं डायग्नॉस्टिक केलं जातं आणि त्यानुसार कळतं त्या व्यक्तीला स्वाईन फ्लू आहे की नाही. ओके, आपले जे स्वाईन फ्लूची केस झाली होती मेक्सिकोला झाली होती 2009ला. जो स्वाईन फ्लूचं नाव आहे ते ॲक्च्युली व्हायरस इन्फ्लुएन्झा आहे, इन्फ्लुएन्झा ए, ज्याला H1N1 म्हणतो बाळांनो. ओके, जे पर्सन पीकच्या कॉन्टॅक्टमध्ये आले होते त्यांना हा डिसीज झाला. त्यानंतर ह्युमन टू ह्युमन डिसीज स्प्रेड होत गेला आणि खूप मोठा हाहाकार माजवला. तर जसं कोरोनाने माजवलं ना, तसा स्वाईन फ्लू पण खूप खतरनाक आलेला होता, त्यामुळे सुद्धा खूप लोकांची हानी झाली होती. दुसरा जो प्रकार आहे बाळांना एड्सचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवणे गरजेचे आहे, कारण एड्सचं लॉंग फॉर्म विचारलं जाऊ शकतो. तर ते काय, एक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. हा डिसीजचं नाव आहे बाळांना, पण ॲक्च्युली हा डिसीज होण्याचं रिझन काय, HIV. तर बाळांना HIV काय, तर हे HIV जे आहे याचं नाव आहे ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. ह्या व्हायरसमुळे एड्स होतो. तर साधारणतः जो व्हिक्टीम असतो तो सफर करतो या डिसीजला आणि खूप खूप लॉंग ड्युरेशन असते यात, आणि सडनली आपल्याला रेकॉग्नाईज होत नाही की एड्स झाला आहे की नाही, कारण पुढे जाऊन हळूहळू त्याची तब्येत कमी होते, वीकनेस येतं, खाणं कमी होऊन जातं आणि काळसर चेहरा होऊन जातो. आणि हा जो एड्स आहे साधारणतः कन्फर्म करत नाही जोपर्यंत आपण टेस्ट घेत नाही बाळांनो, कारण लगेच कळत नाही, सिम्पटम्स याचे खूप नंतर हळूहळू येतात. तर या ज्या एड्सवर टेस्ट आहे, त्या टेस्टचं नाव आहे इलिसा टेस्टनुसार आपण काय करू शकतो, प्रॉपर डायग्नोसिस करून आपण एड्स आहे की नाही तो बघू शकतो, आणि त्या टेस्टनुसार आपण काय करू शकतो, त्या एड्सपासून हळूहळू सुरक्षित होऊ शकतो. पहिलं तर एड्स झालेला व्यक्ती जिवंत राहणंच मुश्किल होतं, पण पुढे जाऊन एलिसा नावाच्या टेस्ट आल्यापासून थोडंफार आपण एड्सचे पेशंटसुद्धा बरे करायला भारत सरकारने एक छान उपक्रम केलेला आहे. त्यानुसार एड्सपासून जेवढं सुरक्षा करता येईल तेवढी करण्याचं भारत सरकारने आवाहन केलेलं आहे. आता हा जो एड्स आहे हा टचमुळे नाही होत बाळांनो, टचिंग केली म्हणजे एड्स होतं अशातला नाही बाळ. मग कशामुळे होतो, काय होतं, तर हे जे इन्फेक्टेड पर्सन आहे, कशाचे, हे जे इन्फेक्टेड पर्सन आहे HIVचे, तसं नर्स असेल, नर्स काय करते, त्या पेशंटला काय करते, चेक करते, बरोबर ना. तर नॉर्मल पर्सनसुद्धा HIV इन्फेक्टेड पर्सनला टच करू शकतो, त्याच्यामुळे होत नाही. तर साधारणतः होण्याचे रिझन म्हणजे एकतर जे सिरिंज जर सेम वापरलं तर HIV पर्सनचं सिरिंज दुसऱ्या पर्सनला वापरलं तर HIV होऊ शकतो, एड्स होऊ शकतो. सेक्शुअली कॉन्टॅक्ट जर आला त्या व्यक्तीसोबत तरी होऊ शकतो, त्या व्यक्तीचं ब्लड जर घेतलं तरी होऊ शकतो. या प्रकारच्या ज्या प्रोसेस आहे या प्रोसेसनुसार त्या व्यक्तीला होऊ शकतो. साधारणतः आपली नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्रॅमनुसार 80 to 85% HIV इन्फेक्शन्स हे जे आहे इन इंडिया ऑकर थ्रू अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट. म्हणजे आपल्या भारतात जर विचार केला तर सर्वात जास्त HIV होण्याचं कारण जे आहे ते काय, सेक्शुअली कॉन्टॅक्ट आल्यामुळे झालं आहे बाळांनो. त्यामुळे सर्वात मेजर इम्पॅक्ट एड्स वाढण्यामागचा सेक्शुअल, म्हणजे त्यामध्ये प्रोटेक्शन न घेणं. साधारणतः जे सेक्शुअली कॉन्टॅक्ट येतो त्यामध्ये प्रोटेक्शन न वापरणं, यामुळे सुद्धा एड्स होण्याचे चान्सेस जास्त आहे. आणि आपल्याकडे ते 80-85% एड्स याच्याचमुळे झालेले आहेत. त्यामुळे बघा बाळांनो, या गोष्टी समजण्या इतक्या सोप्या आहे आणि समजण्या इतक्या सोप्या पण नाही. त्यामुळे ह्या गोष्टी फक्त शिकू नका, वाचू नका, एक्झामपुरतं अभ्यास करू नका. तर इन फ्युचर तुम्हाला या प्रकारच्या कोणत्याही प्रकारच्या डिसीजला सामोरं जायची गरज पडणार नाही. अशा प्रकारे तुम्ही हे अंडरस्टँड करून घेऊ शकता. इन्फेक्शियस थ्रू ॲनिमल्सद्वारे सुद्धा इन्फेक्शन होतं का, यस बाळांनो, लाईक पिग, रॅबीज कशामुळे होऊ शकतो बाळांनो, रॅबिट, मंकी, कॅट, डॉग हे चावल्यामुळे, यांच्या बाईटमुळे सुद्धा आपल्याला रॅबीज होतो. रॅबीज होण्याचं सिम्पटम सर्वात महत्त्वाचं
हायड्रोपोबियामध्ये काय होतं, तो पर्सन वॉटरला इतका घाबरतो का वॉटर म्हणजे गुडघ्याभर पाण्यातसुद्धा जाण्याची हिंमत होत नाही, मग त्याला पाण्याची भीती वाटते बाळांनो. आणि ह्या सिम्पटम्स रॅबिजमध्ये काय होतं, जो ताप येतो साधारणतः 2 हफ्ते ते 12 हफ्ते ताप येऊ शकतो, जवळजवळ 15 दिवस ते 3 महिने ताप असू शकतो. त्याने एक्झॅगरेशन इन बिहेवियर, ओके. आणि खूप म्हणजे काय म्हणतो भित्रा मनुष्य होऊन जातो तो, त्याचं वागणूक थोडी चेंज होऊ शकते आणि पाण्याची तर खूप भीती वाटते, जेणेकरून त्याला पाण्यामध्ये जायचीच हिंमत होत नाही. इवन अंघोळ करताना पाणी अंगावर टाकलं तरी त्याला कसं तरी होतं. म्हणजे अशा प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला साधारणतः रॅबीज झालेल्या व्यक्तीमध्ये पाहायला भेटतात. जे रॅबीज जो डिसीज येतो कशामुळे होतो, तर काही ॲनिमल्स जे असतात त्यांनी बाईट केल्यामुळे होऊ शकतो, लाईक डॉग, रॅट, मंकी, रॅबिट, कॅट, ओके. तर हा रॅबीज होतं बाळांनो. दुसरं आहे नॉन इन्फेक्शियस डिसीज. चला, इन्फेक्शियस डिसीज बघितलं, आता नॉन इन्फेक्शियस डिसीज काय आहे. तर साधारणतः नॉन इन्फेक्शियस डिसीज जे असतात ते इन्फेक्शन नाही होत बाळांनो. म्हणजे ॲक्च्युली काय होतं, हे जे ह्युमन बॉडीमध्ये स्वतःच्या काही चुकांमुळे, काही सर्टन रिझनमुळे तयार होतात, दुसऱ्याला टच केल्यामुळे किंवा दुसऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे होत नाही. साधारणतः जर पहिला बघितला तर कॅन्सर हा आपल्या बॉडीमध्ये जे सेल आहे बाळांनो, हे सेलचं जे म्युटेशन होतं, म्युटेशन म्हणजे काय, एका सेलपासून 2 सेल. तर या म्युटेशनचा स्पीड जो असतो बाळांनो, तो जर वाढला म्हणजे अनकंट्रोल झाला, ॲबनॉर्मल झाला, तर ते जे लक्षण आहे ते कशाचे लक्षण आहे बाळांनो, कॅन्सरचे. आणि हे कॅन्सर सेल ज्या ठिकाणी तयार राहतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी ट्यूमर पण होऊ शकतो, जसं ब्रेन ट्यूमर म्हणतो आपण. हा जो कॅन्सर आहे कॅन ऑकर्स इन व्हेरियस ऑर्गन्स, खूप सारे ऑर्गनमध्ये होऊ शकतो, जसं लंग्स कॅन्सर असू शकतो, माउथ कॅन्सर, टंग कॅन्सर, स्टमक कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, युटेरस कॅन्सर, स्किन कॅन्सर, टिश्यूज लाईक ब्लड यांच्या रिलेटेड ब्लड कॅन्सर ज्याला म्हणतो ना आपण, ते पण होऊ शकतो बाळांनो. त्यामुळे याचे रिझन काय आहे, सर्वात महत्त्वाचे रिझन जे आहे त्यामध्ये बघा, टोबॅको कन्झप्शन करणं, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम म्हणजे दारू पिणं वगैरे, लॅक ऑफ फायबर कंटेंट, फ्रूट्स, लिफी व्हेजिटेबल्स न खाणं, बरोबर ना, जंक फूड जास्त खाणं, जसं पिझ्झा असेल, बर्गर असेल, यामुळे काय होऊ शकतं. आणि कदाचित कधी कधी हेरिडायटरीसुद्धा असू शकतो, म्हणजे पॅरेंट्सला जर कॅन्सर असेल तर बाळांना होऊ शकतो, असं कधी कधी. पण ॲक्च्युली सर्रास पाहायला भेटलं नाही, पण ह्या बाकीच्या गोष्टींमुळे जास्त पाहायला भेटतं. मग हे सिम्पटम्स जे आहे ते सिम्पटम्स कसे, कॅन्सर झालेले कसं ओळखावं, तर साधारणतः बघा, MRI स्कॅन वगैरे, CT स्कॅन या प्रोसेसद्वारे आपण डायग्नोसिस करू शकतो, कॅन्सरचं ट्रीटमेंट घेऊ शकतो, जसं केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, सर्जरी, मॉडर्न टेक्निक्स आहे लाईक रोबोटिक्स वगैरे. पण हे सिम्पटम्स कसे काय आहे किंवा कसं ओळखावं, हे बघा बाळांनो, चित्र बघूनच तुम्हाला कसं तरी वाटतं. मग विचार करा, कॅन्सर झाल्यानंतर त्या व्यक्तीची अवस्था काय असेल. त्यामुळे बाळांनो, उद्याचं भविष्य आपण आज खराब करायचं नसेल तर तुम्ही पण अशा प्रकारचं प्रोटेक्शन घेऊ शकता, अशा प्रकारची केअर घेऊ शकता, प्रिकॉशन घेऊ शकता. तर साधारणतः कॅन्सर होण्याचं रिझन जरी काही असो, पण सिम्पटम्स लगेच कळतात, ज्यामध्ये क्रोनिक कफ असेल, खूप महिन्यापासून खोकला असेल, आवाज हॉर्स असेल, त्यानंतर डिफिकल्टी इन स्वॅलिंग, ओके, देन इनक्युरेबल स्कॅर और इन्फ्लेमेशन, लम्स इन ब्रेस्ट वगैरे लम्स होणे किंवा त्रास होणं, अनएक्सप्लेन वेट लॉस. आणि वेट लॉस कशामुळे होतं हे कळतच नाही, त्याला कॅन्सर झालेलं आहे असं म्हणू शकतो बाळांनो. त्यामुळे या प्रकारच्या डिसीजपासून आपल्याला स्वतःला वाचवायचं असेल तर आपण काळजी घेणं गरजेचं आहे, करेक्ट ना. दुसरा प्रकार आहे डायबिटीज बाळांनो. डायबिटीजमध्ये साधारणतः काय असतं बघा, तर डायबिटीजमध्ये ही शुगर लेवल जी असते ना बाळांनो, ती खूप बिघडते. म्हणजे ब्लडमध्ये जे ग्लुकोज आहे, आपल्या ग्लुकोजचं मात्रा जी असते ती कमी जास्त होते. आणि ज्यावेळेस ग्लुकोज लेवल आपल्याला अनकंट्रोल होऊन जातं बाळांनो, अनकंट्रोल म्हणजे अनकंट्रोलच करू शकत नाही आणि ती डिसऑर्डर होऊन जाते. त्याच्याच अर्थ असं समजायचं की आपल्याला डायबिटीज आहे. साधारणतः सिम्पटम जे असतात ते कॅनॉट बी इग्नोर. कारण लक्षात ठेवा, रात्रीची इरिनेशन होतं, ऑबेसिटी और वेट लॉस खूप पटापट होतं. आणि रिझन काय डायबिटीजचे, हेरिडायटरी असू शकतो. म्हणजे कधी कधी काय होतं बाळांनो,
पिढ्यानपिढ्या जनरेशन टू जनरेशनसुद्धा डायबिटीज होऊ शकतो. किंवा लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाईज किंवा मेंटल स्ट्रेस घेणं याच्यामुळे सुद्धा डायबिटीज होऊ शकतो बाळांनो. त्यामुळे थोडी काळजी करणं गरजेचं आहे आणि आपल्याला स्वतःला वाचवणं गरजेचं आहे वेगळ्या वेगळ्या डिसीजपासून, डिफरंट डिसीजपासून. थर्ड डिसीज आहे हार्ट रिलेटेड. तुम्हाला माहिती आहे सर्रास हार्ट रिलेटेड डिसीज वाढू राहिले अटॅक करून. पहिल्यांदा कसं होतं अटॅक नाही, पहिल्यांदा कसं होतं का साधारणतः एक पर्टिक्युलर एजनंतर किंवा फॅटी व्यक्ती असेल त्याला ते अटॅक यायचा, कारण ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर न होत असल्यामुळे त्यांना ऑक्सिजन पुरेसा होत नव्हता आणि त्यामुळे अटॅक यायचा. पण आत्ता हल्ली 15 आणि 16 वर्षाच्या सुद्धा मुलांना व्हायला लागलं आहे डिसीज बाळांना. विचार करा, आपण स्वतःची काळजी म्हणजे स्वतःचं आयुष्य आपण किती याच्याकडे नेतो आहे ना मरणाकडे. तर साधारणतः जर आपण एक्झरसाईज केली, साधारणतः बघा ब्लड सप्लाय प्रॉपर न होणे, ओके, हार्ट प्रॉपर परफॉर्म न करणे, ओके, त्यामुळे हार्ट अटॅक होऊ शकतो. हा हार्ट अटॅक आता एज बघत नाही बाळांनो, तो कुणाला येऊ शकतो. त्यासाठी डॉक्टरचं कन्सल्टेशन असणं, ट्रीटमेंट असणे खूप गरजेचं आहे बाळांनो. आणि आपण काही सिम्पटम्स ते इग्नोर करू शकत नाही. जे चेस्टमध्ये पेन होणं, पेन्स इन शोल्डर पेन होणं, नेक किंवा आर्म्स पेन होणं, हँडमध्ये क्रॅम्प्स येणं, बरं ना, अनइझिनेस वाटणं, हे सिम्पटम्स आपल्या साधारणतः हार्ट डिसीजचे पाहायला भेटतात आणि हे आपण अवॉइड करू शकत नाही. हार्ट अटॅक येण्याचं रिझन पण आपल्याच हातात आहे. पहिली गोष्ट स्मोकिंग करणं, अल्कोहोलिझम असणं, डायबिटीज असणं, हायपरटेन्शन घेणं असणं, ओबेसिटी, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, हेरिडिटी, मेंटल स्ट्रेस. त्यामुळे आपल्या हातात आहे. ते म्हणतो ना, एक संतांनी सांगितलं तुझं आहे तुझं पासी तरी जागा चुकलासी. म्हणजे जर आपण जर प्रॉपर काळजी घेतली तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या डिसीजला सामोरं जायची गरज नाही आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या डिसीजला पण घाबरायची गरज नाही. या डिसीजवर काही ट्रीटमेंट पण आहे, ज्यामध्ये एन्जिओप्लास्टी असेल, बायपास सर्जरी असेल, ओपन हार्ट सर्जरी असेल, इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर असेल, इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट्स असेल, हार्ट ट्रान्सप्लांट असेल. या पण त्यामधले पण एक लक्षात ठेवा, याच्यातनं सक्सेस होईल याची गॅरंटी पण नसते, कारण हार्ट रिलेटेड आहे. तो म्हणतो एक सोल आहे आपला, तोच जर खराब झाला तर ते गाडीचं इंजिनच खराब असेल तर ते गाडी किती मोठी असेल किती महागाची असेल त्याला काही महत्त्वाचं नसतं. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं आपला हार्ट आहे आणि तो हार्ट जर प्रॉपर ठेवायचा असेल तर आपल्याला काही प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. आणि हार्ट रिलेटेड डिसीज जर असेल तर कॉल 108ला, ओके, 108ला कॉल करा. ॲम्ब्युलन्स येते, ॲम्ब्युलन्स आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची पुढची ट्रीटमेंट त्या ॲम्ब्युलन्समार्फत होऊ शकते. त्यामुळे साधारणतः आपण विचार केला तर आपल्या हार्टचे जे स्ट्रोक आहे बाळांनो, ज्याला हार्टबीट म्हणतो, ते हार्टबीट असतात 2072 पर मिनिट. हां बरं, एका मिनिटाला साधारणतः 72 होता. पण ज्यावेळेस हार्टबीट आपले वाढताना म्हणजे हार्टबीट कंट्रोल होत नाही, अटॅकमध्ये साधारणतः जे हार्टबीट असतात ते साधारणतः 100 to 110 इतके पर मिनिट होऊ शकतं बाळांनो, इतके वाढतात. साधारणतः 30 बीट्स वाढतात आणि त्यामुळे त्याचं रिझन असतं की त्यामध्ये डेथ होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके बाळांनो, मग आता अजून काही प्रॉब्लेम येऊ शकतो का? यस बाळांनो, डिसीज काही होऊ शकत नाही, डिसीज पण काही होतं, परंतु काही गोष्टी आपल्याला त्रासदायक होऊ शकतात ज्यावेळेस आपण मेडिसिनचा मिसयूज करतो. साधारणतः मेडिकलमध्ये गेलो, आपलं काही दुखतं आहे, टॅबलेट आणल्या, कॅप्सूल आणल्या आणि खाल्ल्या, नाही बरं वाटलं, 2 दिवसानं बरं वाटलं, परत गेलो, परत आणल्या, खाल्ल्या. म्हणजे एक प्रिकॉशन म्हणतो आणि एक प्रिस्क्रिप्शन असतं डॉक्टरचं, त्याच्या विदाऊट प्रिस्क्रिप्शन ज्यावेळेस मेडिकलमधून सारख्या गोळ्या खातात त्यावेळेस कधी कधी मेडिसिनचा मिसयूज होतो आणि तुम्हाला एखादी गोष्ट खूप डोकं दुखतं, एक गोळी खाल्ल्याने बरं वाटत नाही, कधी कधी तुम्ही 2 गोळ्या खातात आणि या मिसयूजमुळे सुद्धा अटॅक होऊ शकतो, लिव्हर खराब होऊ शकतो, एक्सक्रेटरी सिस्टीम बिघडू शकते, नर्व सिस्टीम बिघडू शकते. तर पेन किलर एक्स्ट्रा खाल्ल्यानं सुद्धा या गोष्टी बघायला भेटतात. त्यामुळे आपण स्टमक ॲक होणं, डिसेंट्री, रॅश, व्हाईट या प्रकारचे प्रॉब्लेम येतात. त्यामुळे मेडिसिन मनासारखं खायचं नाही, डॉक्टरच्या सल्ल्याने खा बाळांनो, डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शननुसारच घ्या बाळांनो.
मनासारखं जाऊन घेऊ नका, कारण यामध्ये मेडिसिनचा एक्सेस डोससुद्धा तुमची डेथ करू शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. मग आता यामध्ये भारत सरकारने एक उपक्रम राबवला आहे ज्याला जेनेरिक मेडिसिन म्हणतो. काय जेनेरिक मेडिसिन? तर ॲक्च्युली जेनेरिक मेडिसिन म्हणजे साधारणतः एखादी टॅबलेट असेल हेडेकची, बरं ना, टॅबलेट असेल हेडेकची जी 22 रुपीजला आहे, पण वेगळ्या कंपनीची टॅबलेट हेडेकचीच, ज्याला हेडेक होतं ना त्याला, तर तीच 15 रुपयाला आहे. जे कंपनी बदलले बाळांनो, कारण या जे टॅबलेट आहे ही जी कंपनी याने पेटेंट फाईन केलं आहे, त्यामुळे पेटेंटचे चार्जेस एक्स्ट्रा असल्यामुळे रेट वाढतो. दुसऱ्या कंपनीने पेटेंट फाईन केलेलं नाही, पेटेंट ते केलेलं नाही, दिलेलं नाही, त्यामुळे पेटेंट त्यांच्या नावावर नसल्यामुळे त्या मेडिसिनची किंमत कमी होते आणि त्या मेडिसिनलाच आपण म्हणतो जेनेरिक मेडिसिन बाळांनो. ओके, तर साधारणतः ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. त्यानुसार काही डिसीज होण्याचे चान्सेस म्हणजे हे पण आहे बाळांनो, लाईफस्टाईल. हल्ली मुलांचं वागणं, जगणं, लाईफस्टाईल खूप बदलली, त्यामुळे वेगवेगळे डिसीज आपल्याला पाहायला भेटतात. साधारणतः आपण खाताना फूडचा विचार करत नाही, लेट नाईट जागणं, मूवी बघणं, मॉर्निंगला लेट उठणं, बरं ना, फिजिकल एक्झरसाईज न करणं, प्रॉपर टाईम जेवणाचं टायमिंग फिक्स नसणं, जंक फूड जास्त घेणं, त्यामुळे हे जे पीपल्स आहे खूप स्वतःला वीक करतात. लक्षात ठेवा, हेल्दी राहायचं असेल तर सफिशियंट स्लीप, झोपणं गरजेचं आहे, राईट फूड, योग्य खाणं गरजेचं आहे, योगासनं करणं गरजेचं आहे, प्राणायाम करणं गरजेचं आहे, फिजिकल एक्झरसाईज करणं गरजेचं आहे, तरच आपण पुढे जाऊन आपण हेल्दी राहू शकतो आणि अशा विविध प्रकारच्या डिसीजपासून आपण स्वतःचं प्रोटेक्शन करू शकतो बाळांनो. त्यामुळे काही गोष्टी आपल्याला हे पण घेणं गरजेचं आहे, प्रॉपर वॅक्सिनेशन घेणं गरजेचं आहे. हे जे इन्फेक्शियस डिसीज असतात त्यांना जर आपण कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर आपल्याला वॅक्सिनेशन वेळोवेळी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण अशा डिसीजपासून स्वतःचं प्रोटेक्शन करू शकतो. ओके बाळांनो, काही गोष्टी महत्त्वाच्या आहे ज्यामध्ये बघा, 7 एप्रिल हा वर्ल्ड हेल्थ डे, 14 जून हा वर्ल्ड ब्लड डोनेशन डे, 29 सप्टेंबर हा वर्ल्ड हार्ट डे आणि 14 नोव्हेंबर हा वर्ल्ड डायबिटीज डे. 14 नोव्हेंबर ज्याला आपण आपल्याकडे बालदिन म्हणून सेलिब्रेट करतो भारतामध्ये, तो काय आहे, वर्ल्ड डायबिटीज डे. ओके बाळांनो, या पद्धतीने आपण हा लेसन कंप्लीट केला आणि पूर्णपणे तुम्हाला समजेल अशा भाषेत मी समजावण्याचा प्रयत्न केला. तर एक जस्ट एक्झरसाईजचा एक आढावा घेऊ. बघा काय करायचं आहे एक्झरसाईजमध्ये, इन्फेक्शियस आणि नॉन इन्फेक्शियसच्या डिसीजचा डिस्टिंग्विश म्हणजे डिफरन्स लिहिणे, मलेरिया, हेपॅटायटिस, एल्फॅन्थेसिस, डेंग्यू यामध्ये डिफरंट कोण आहे ते शोधायचे, प्लेग, एड्स, कोलेरा, टीबीमध्ये कोण डिफरंट आहे ते शोधायचे, बरं ना बाळांनो. त्यानंतर ॲन्सर इन 1 or 2 सेंटेन्स. त्यानंतर बॅलन्स डाएट काय असतं, फिजिकल एक्झरसाईज काय असतं, योगासनं काय असतात, व्हायरल डिसीज कोणाला म्हणतात, बॅक्टेरियल डिसीज कशाला म्हणतात, या सर्व गोष्टीचे क्वेश्चनचे आन्सर तुम्ही देऊ शकतात. आणि राहिला विषय तुम्हाला जर काही क्वेश्चन समजले नाही तुम्ही कमेंट्समध्ये टाकू शकता, जेणेकरून मी त्याचा ॲन्सर देईल आणि तुम्हाला पूर्णपणे 100% नॉलेजेबल करेल. त्यामुळे डोंट वरी, फक्त लक्षात ठेवा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि आमचे असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रेस करा, बेल आयकॉनला नक्की प्रेस करा आणि आम्हाला नक्कीच फॉलो करा आणि आम्हाला आमचा चॅनल किंवा आमचे व्हिडिओ नक्की शेअर करत राहा. ओके मित्रांनो, धन्यवाद, थँक्यू.